बाराबंदी घालून त्यांनी शहरामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि या विजयी संकल्प सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व, लाडके मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे। तमाम भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मी सन्मानपूर्वक स्वागत करतोय आणि आजच्या या विजयी संकल्प सभेची सुरुवात आपण करतोय। सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना या निमित्तानं कार्यक्रमाची सुरुवात इथं होतीये। भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रप्रथम हा मंत्र देणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अखंड भारताचे स्वप्न पाहणारे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या चरणी नतमस्तक होत आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण इथं करतोय। आणि या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की एकीकडे संपूर्ण सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा आहे आणि या सोलापूरचा अभिमान असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जत्रेमध्ये थेट बाराबंदी घालून या सभेला प्रतिसाद देणाऱ्या या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। आणि या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक करताना छत्रपतींचं शिवाजी महाराजांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापित करणाऱ्या आणि या राज्याला प्रत्येक विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणाऱ्या या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आज बाराबंदी घालून हा सन्मान स्वीकारताना सोलापूरच्या गड्डा यात्रेच्या नंदी ध्वजाची प्रतिकृती असलेले सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री साहेब आणि शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या